राम राम मंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या आंबा बागेमध्ये सिंजंटा कंपनीचे कल्टार हे कधी वापरू शकतो, याचे प्रमाण किती घ्यावे, आपल्या झाडाला हे कोणत्या पद्धतीने द्यावे, तसेच ते आपल्या फळ झाडाला दिल्यानंतर कोणते फायदे होतील, याचे जर अतिप्रमाण झाले तर कोणत्या नुकसानांना सामोरे जावे लागेल, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सिंजंटा कंपनीचे कल्टार हे एक प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आहे। यामध्ये पॅक्लोब्युट्राझोल 23% सोल्युबल कॉन्सन्ट्रेट हा घटक असून यालाच फायटो रेग्युलेटर पण म्हणतात। सर्वप्रथम या कल्टारचा वापर आपण आपल्या आंबा बागेत कधी करू शकतो याबद्दल माहिती पाहू। आपल्या आंबा फळझाडाचे वाण आणि लागवडीची पद्धत यानुसार 3 ते 5 वर्षांमध्ये आपल्या आंबा पिकाला फळधारणा चालू होते। फळधारणा चालू झाल्यानंतर म्हणजे 3 ते 5 वर्षांनंतर याचा आपण वापर करू शकतो। तसेच आंबा बागेत मोहर हा नोव्हेंबरला स्टार्ट होऊन जानेवारी एंडिंग पर्यंत येतो। आपल्या आंबा बागेमध्ये मोहर हा कोणत्या महिन्यात येतो या अंदाजानुसार आपल्याला हा मोहर येण्याच्या 2 ते 3 महिने अगोदर म्हणजे जुलै ते ऑक्टोबर दरम्यान कल्टार हे वापरायचे आहे। सिंजंटा कंपनीचे कल्टार हे आपल्या पिकाची शाकीय वाढ म्हणजेच व्हेजिटेटिव्ह ग्रोथ स्टॉप करून त्या ठिकाणी रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ वाढवतो। याचे आंबा बागेतील प्रमाण जर पाहायला गेले तर आपल्या आंब्याचे वय किती आहे यानुसार वेगवेगळे असते। आपली आंबा बाग किंवा आंब्याचे झाड हे 7 ते 15 वर्षापर्यंतचे असेल तर त्याला 15 मिली, आपल्या आंब्याचे वय हे 16 ते 25 वर्ष असेल तर 20 मिली प्रति झाड, 25 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्तीच्या वयाचे जर फळझाडे असतील तर त्याला आपण 25 ते 40 मिली प्रति झाड अशा प्रमाणामध्ये आपण कल्टार हे देऊ शकतो। हे झाले आपल्या आंब्याच्या वयानुसार। दुसरा प्रकार म्हणजे आपल्या झाडाचा वरचा घेर हा किंवा आपले झाड हे किती डेव्हलप झाले आहे यानुसार पण आपण कल्टारचे प्रमाण घेऊ शकतो। समजा आपले 5 वर्षाचे आंब्याचे झाड आहे, मुख्य खोडापासून एका साईडला 4 फूट आणि दुसऱ्या साईडला 4 फूट असे वाढले आहेत तर या झाडाला आपण 8 मिली कल्टार देऊ शकतो। म्हणजे आपल्या झाडाचा घेर किती किंवा दुपारी आपल्या झाडाची सावली किती एरियामध्ये पडते त्या व्यासानुसार आपल्याला या ठिकाणी कल्टारचे प्रमाण घेऊ शकतो। या ठिकाणी कल्टार देण्याची पद्धत जर पाहिली गेली तर आपल्या आंब्याच्या खोडापासून 1 फूट अंतरावर 5 ते 10 सेंटीमीटरचा खोलचर काढावा आणि त्यामध्ये 5 ते 10 लिटर स्वच्छ पाण्यातून हे आपल्याला कल्टार द्यावे आणि नंतर ते माती आड करावे किंवा काही ठिकाणी पहारीच्या साहाय्याने 2 ते 3 ठिकाणी होल करून पण देतात आणि नंतर ते होल मातीने बुजवतात। कल्टार देताना जमिनीमध्ये ओलावा असणे अत्यंत महत्त्वाचे आहे। बरं, हे कल्टार आपण आपल्या आंब्याला दिले तर यापासून आपल्याला काय फायदे होतील? आपल्या बागेमध्ये अधिक प्रमाणात मोहर येतो, फळांचा आकार तसेच गुणवत्ता सुधारते, त्यामुळे प्रति झाडापासून आपल्याला अधिक उत्पादन मिळते। बरं, याचा वापर जर आपण आपल्या आंबा बागामध्ये अति प्रमाणात केला तर याचे काय नुकसान होईल? जास्त जर वापर केला तर झाडाची उंची ही स्टॉप होऊन त्या ठिकाणी आपल्याला झाड हे पिवळे पडलेले दिसेल। आपल्या बागेत कल्टार दिल्यानंतर आपल्याला मोहर आल्यापासून ते आंबा निघेपर्यंत अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं अत्यंत महत्त्वाचं असतं। अशा पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये सिंजंटा कंपनीचे कल्टार हे जे PGR आहे याचा वापर कसा करू शकतो याबद्दल संपूर्ण माहिती पाहिली आहे। आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तसेच आपल्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांना शेअर करा। आपल्या प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी कमेंट मात्र नक्की करा। चला तर मग भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत राम राम।